झाले बापा सगळे काम. चला तर थोडीशी आराम करतो. कोणाचा फोन आहे आला? अरे राधिकाचा फोन आहे खरं. बोल राधिका. हॅलो आई, मी राधिका बोलत आहे. बोल ना, बोल राधिका, बोल ना. आई मी काय म्हणत होती, आम्ही उद्या येणार आहोत म्हटलं. हो का राधिका, उद्या येणार का तुम्ही? ती आईची तब्येत आता चांगली झाली का, दुरुस्त झाली का? हो आई, आता माझ्या आईची तब्येत चांगली झाली. आता माझी आई थोडीशी चालते फिरते, जेवणगी करते, उठून की बसते. आणि माझी वहिनी पण आली आहे. आता माझी वहिनी राहणार आहे आईजवळ. तर म्हटलं आता आम्ही येऊन जातो घरी. हो का राधिका, ती आईची तब्येत दुरुस्त झाली का? बरं झालं देवा, तुला माईनीची तब्येत लवकर दुरुस्त केला तर. हो आई, आता माझी आईची तब्येत दुरुस्त झाली. आता हे मनोजजी म्हणत होते का चाल आता घरीच जाऊन. हो का, मनोजची ड्युटी आता त्या आईच्या घराजवळून जवळ होती, म्हणून मनोज बी राहिला आता त्या आईच्या घरी. हो आई, मग आईच्या घराजवळून यायची ड्युटी जवळ होती म्हणून हे राहिले माझ्यासोबत इथं. नाही तर दूरगी राहिली असती तर हे आलेच नसते, माझ्यासोबत राहिलेच नसते. राधिका, पार्थची तब्येत कशी आहे आणि कसा काय आहे तो? म्हणा तुम्ही आठवणगी करते का? हो आई, पार्थ तुमची तर खूपच आठवण करते. दादा दादा दादी दादी असाच म्हणत राहते. भूर 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 दादा दादी असा म्हणते. हो का, मग नातवाला माझी आठवण येते का? मी तर म्हणलं होतं आपल्या नाना नानीच्या घरी गेला तर मला विसरलाच असेल. नाही आई, नाही विसरला तर तुम्हाला दादी दादी दादीच म्हणत राहते. हो का राधिका, मला तुम्हाला एवढी आठवण करते? बापरे, मग तर ऐकून खूपच आनंद झाला. हो नाही, पार्थ तुमची खूपच आठवण करते. ठीक आहे आई, मग येतो आम्ही उद्या. ठेवतो आता फोन. हा हो हो, ठेवून दे फोन, ठेव. चल बाई, 1 महिन्याच्या बाद माझी नातू सून पोरग घरी येणार आहे. राधिकाची आईची तब्येत खराब होती म्हणून गेली ते. 1 महिना राहिली तिथं आपल्या माहेरी. नाही ती अशी जात नाही म्हणा, गेली म्हणजे 1-2 दिवसात येऊन जाते. आणि मनोजची ड्युटी बी तिकडून जवळ आहे म्हणून तो बी राहिला. नाही तो काय राहायला जात होता. तशी तर जवळनं बी आपल्या सासऱ्याची काळजी घ्यायला पाहिजे म्हणा. पण काही म्हणा, मा पोरग सून खूपच चांगलं आहे बापा. काय शांता, एकटीच बडबडून राहिली? कोण चांगला आहे? तुळशी मध्ये बी सांग ना, कोण चांगला आहे तर. मनोजचे बाबा, राधिकाचा फोन आला होता. राधिका म्हणत होती की आता मायची तब्येत दुरुस्त झाली म्हणे, तर आम्ही उद्या येणार आहोत म्हणे. म्हणून म्हणलं मी, मा पोरग सून नातू खूप चांगलं आहे बापा. हो म्हणा, आपली सून पोरग हे तर खूपच चांगलं आहे. खरंच चांगलं आहे शांता, आपल्याला खूप चांगली सून भेटली. मी का म्हणत होतो शांता, वावरच चालतं का? मकई तोडून आणून भरली असं ना आता मकई. हो का मनोजचे बाबा, भरली का मकई? हो शांता, मी काल पाहिलं होतं, अशी भरली भरली दिसत होती. चला ना तर मग मकई तोडून घेऊन येऊन थोडीशी घरी खायला होते ना, बाकीची गावात विकून घेईन. हो शांता, मी तेच म्हणत होतो, थोडीशी घरी खासाठी ठेवून देऊन आणि बाकीची मग गावात विकून घेऊन. नाही तर बाजारात घेऊन जाऊ का विकाले? बाजारात चांगला भाव भेटन मकईले. राहू द्या मनोजचे बाबा, पहिला खेपा तोडून ना आपल्या गावातच विकून ना आपल्या गावातल्याही लोकांना आपल्या वावरातली मकई खायला भेटू द्या ना. हो शांता, बरोबर बोलून राहिली तू. 2 पैसे जास्त कमवायच्या चक्करमध्ये बाजारात जाण्यापेक्षा थोडेसे 2 पैसे कमी भाव लावून गावातच विकून देऊन राहू दे. मनोजचे बाबा, मी इथेच म्हणत होतो, आपल्या गावातले लोक किती चांगले आहे. विचारत राहते, शांताताई मकई भरली का तुमच्या वावरातली, मकई झाली का तुमच्या वावरातली. मग 2-3 बायानं विचारलं आता, म्हणून मी सांगत त्याले का आता मकई तोडीन बा, तर पहिले तुम्हालाच देईन बा. म्हणून मी म्हणतो का आपण आपल्या गावातच विकून देऊन. हो शांता, मला बी गावातल्या बाया विचारत होत्या, अजी गंगाराम भाऊ मकई नाही आणा का, आम्हाला नाही द्या का, मकई नाही आणा का, अशा विचारत होत्या. म्हणलं चाल आता वावरात जाऊन आणि भरली भरली मकई असं ते तोडून घेऊन. डब्बा घेऊ का तुमच्यासाठी मनोजचे बाबा? वावरात जेवण कराल का? हो शांता, आताच तर जेवण केलं पोट भरून. आता काही मला भूक नाही लागे 5 वाजतले. आता वावरात जाऊन मकई तोडून आपली 1-2 तासात तर आपण घरी येतो वापस. काही डब्याची की काही गरज नाही, राहू दे. वावरात जायच्या पहिले मला 1 कप चाय करून पाजून दे शांता. मी तरी म्हणलं का तुम्ही ना चाय काऊन नाही मागल्या? मला माहीतच होतं तुम्ही वावरात जायच्या पहिले चाय मागता म्हणून. चला मी चाय करूनच ठेवलाय, देतो तुम्हाला. आण मग चाय. मनोजचे बाबा, आणून देतो ना चाय. रजनीची आई कुठे गेली? आलो मी रजनीला घेऊन. कोणीच नाही दिसून राहिलं बाबा इथं तर हॉलमध्ये. ए रजनीची आई, ये पाणी घेऊन ये लवकर, बाहेर ये. ये, आम्हाला ताण लागली. ये बस रजनी बेटा, थकली अशी एवढ्या दूरचा प्रवास करून. चला ना बसून आपण, तुम्ही थकले असाल. अगं रजनीची आई, ये ना लवकर, ये ना बाहेर, ये ना, बघ ना तुझी मुलगी आली. माझी रज्जू बेटा आली. किती दिवसानं पाहताय माझ्या रज्जू बेटाला. मला तर खूपच आनंद होत आहे माझ्या रज्जू बेटीला पाहून. आई किती दिवसानंतर पाहताय मी तुला आई. माझी रज्जू बेटा, किती दिवसानं पाहताय मी तुला. माझी आई, किती दिवसानंतर मी पण पाहताय का आई तुला.
फोनवर बोलण्यात आणि असं पाहण्यात किती फरक पडतो आई. हो रज्जू बेटा, फोनवर बोलण्यात न सामना सामना पाहण्यात खूपच फरक पडतो. 6 महिन्यानंतर मी तुला पाहत आहे ग रज्जू. कशी आहे ग माझी रज्जू पोरगी? कशी आहे? सुखीत आहे ना तू आपल्या सासरी? काही कोणतं दुःख तर नाही ना तुला आपल्या सासरी? जावई बापू कसे राहतात तुझ्यासोबत? तुझी सासूगी कशी राहते? अगं आई, माझी सासू चांगली राहते माझ्यासोबत आणि तुझे जावई बापू पण चांगले राहतात. मी खूप सुखी आहे आई, मी खूप सुखी आहे. रडू नको आहे तू. तुझी पोरगी रज्जू पोरगी खूप सुखी आहे. रजनीची आई, रजनी आपली पोरगी खूपच सुखी आहे. मी पाहून आलो ना तिच्या सासरी. जावई बापू पण आता सुधारले, ते खूपच चांगले वागतात आणि तिची सासू तर एकदम तुझ्यासारखीच तिच्यासोबत वागणूक करते ग, एकदम दुसरी आईच. म्हणून रजनीची आई, तू आपल्या पोरीची काही काळजी करू नको. तिला तिथं काही दुःख नाही, सुखीच आहे आपली पोरगी. मी आता आपल्या डोळ्यानं पाहून आलो ना. नको रडू रजनीची आई. रजनी तू पण नको रडू ग. बाबा, मला हे आनंदाचे अश्रू येत आहे. खूप दिवसानंतर, खूप दिवस नाही खूप महिन्यानंतर आईला पाहिलं ना, तर मला एकदमच आनंदाचे अश्रू येत आहे. मी काही दुःखाने नाही रडत आहे, मी आनंदानेच रडत आहे बाबा. खूप दिवसानंतर मी आपलं घर पाहिलं, त्याच्यानं मला माझं मन भरून येत आहे बाबा. म्हणून मला हे आनंदाचे अश्रू येत आहे. रजनी, मी तुझी कालपासून खूपच वाट पाहत होती ग. रात्री मला झोप पण नाही आली. माझी पोरगी येणार आहे म्हणून मला रात्रभर झोपच नाही आली. सकाळीच उठली, त्या बाबाला म्हणलं जा रजनीला घेऊन या म्हणलं, आणि त्या आवडीचं मी मस्त आलू पराठे बनवले आणि घरीच रात्री मस्त घट्ट घट्ट दही लावलं. तुला आवडते ना आलू पराठे, आणि घरचं बनवलेलं दही, तर मी तुझ्यासाठी आलू पराठे बनवले, दही मस्त घरीच बनवलं. रजनीची आई, आता रडू नको, शांत हो. जा पाणी घेऊन ये आमच्यासाठी. एवढा लांबचा प्रवास करून आलो, मलाही ताण लागली, रजनीलाही ताण लागली असं. जा पाणी घेऊन ये. रजनी बेटा, रडू नको, शांत हो. आसू पुसून घे. दे, मीच पुसून देते मा पोरीचे आसू. आई नको पुसू माझे अश्रू, हे आनंदाचे अश्रू आहे. खूप 6 महिन्यानंतर मी आपलं घर पाहिलं, आई बाबाला पाहिलं, त्याच्यानं माझे अश्रू थांबतच नाही आहे. हे आनंदाचे अश्रू आहे, वाहून जाऊ दे आई, नको पुसू. रजनी बेटा, आनंदाचे अश्रू असले तरी नको काढू तू. मलाही तुला पाहून रडू येते. माझी पोरगी हसताना चांगली दिसते. तू आता रडणं थांबव पाहू आणि हस. बसा तुम्ही दोघं पण, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. ओ शांता, इतकी तू मकई पूर्ण गायब आहे. कोण नेली इतकी मकई तोडून? कालच तर होती नाही, तर खूप सारी मकई लागली. आज तर एक बी नाही दिसून राहिली. कुठे गेली बापा मकई? अमाय मनोजचे बाबा, कुठे गेली आपली मकई? एक बी मकई नाही दिसून राहिली, आणि झाडं बी असे पूर्ण लोंबून गेले. कोण आलता आपल्या वावरात? कोण नेली बापा आमची मकई? पूर्ण झाडाची झाडं लोंबवून ठेवून दिला आणि सगळी मकई गायब केला. हो ना शांते, मी कालच चालतो वावरात, तर आपल्या ह्या पूर्ण झाडाली मकई होती अशी भरली भरली. आता एक बी मकई नाही दिसून राहिली. कोण आलं रात्रीनं, कोण नाही तर. तरी मी म्हणलं होतं मनोजचे बाबा का आपल्या वावरात एवढी चांगली मकई लागली, आता भरून बी राहिली, तर थोडेसे जाऊ जाऊ पाच जा. तुम्ही माय काही ऐकाच नाही. हो शांते, काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तर होतो मी, तेव्हा तू कोणीच नाही वाळता आपल्या वावरात. मकई बी होती ना. आता फक्त 11च वाजले आपण वावरात आलो, तर मकई गायब. च्या बहीण, कोण नेली मकई तर? मनोजचे बाबा, वावरात माल असला तर माणसं असे वावरात जाऊच पाहतात. आणि तुम्ही आता 11 वाजता वावरात आल्या. सकाळी थोडंसं येताना आलं का? सकाळी येते तर आपली मकई नसती वाचली का? तर मला का माहित होतं शांते का आपल्या वावरातून मकई चोरी होणार आहे. मी म्हणलं आता चालबात जाऊन आता भरली मकई. काल पाहिलो तर चालबात शांताला नेतो बा म्हणलं वावरात. दोघंही मस्त तोडून घेऊन मकईनं विकून म्हणलं गावातनं काही घरी खाले होईल म्हणलं. शांता चालता तिकडे दुसऱ्या पट्ट्यात जाऊन पाहून, तिकडे असन गीतं मकई. नाही तर होऊ शकते ह्या लाईनीतलीच नेली असन चोरायनं मकई चोरून. चला मनोजचे बाबा, त्या पट्ट्यात जाऊन पाहू. चला लवकर, चला बरं. हो चाल शांता, त्या पट्ट्यात जाऊन पाहून चाल, लवकर चाल. मनोजचे बाबा, इथं दिसून राहिली मकई. पाहते कसे पूर्ण छिलके काढून ठेवले आहे मकईचे. च्या बहीण तर ती पूर्ण मकईची छिलकेच काढून ठेवल्या आणि मकई पूर्ण भरली बी नाही. कोवडी कोवडी मकई आहे. मनोजचे बाबा, चोरायनं भरली मकई घेऊन गेले, आणि हे भरली नव्हती, कोवडी होती. त्याचे छिलके काढू काढू पाहिला आणि इले ठेवून दिला झाडाले तशीच. हो ना शांता, कोणत्या चोराईनं आपल्या वावरातली मकई चोरून नेली तर त्याला काही लाजा शर्मा नाही. मी तर म्हणतो गोल्याचे बाबा, जायनं बी आपल्या वावरातली मकई चोरून नेली ना, त्याला बिलकुल फलणारच नाही. मस्त त्याला हगवण लागली पाहिजे मकई खाऊ.
ओ शांता, चोरायले ना चोरून आणलेला मालच पचवता येते, तोच हजम होते त्याच्यानं. पण मी म्हणतो मनोजचे बाबा, ज्यानं बी आपल्या वावरातली मकई चोरी केली ना, त्याला चोरलेली मकई बिलकुल हजम नाही झाली पाहिजे. हो म्हणा, हजम तर नाही व्हायला पाहिजे चोरीचा माल, पण आता का करतं, आपल्या हाती काहीच नाही ना शांता. मनोजचे बाबा, ते झाडाची चिरलेली मकई पूर्ण तोडा, चला ते घरी घेऊन जाऊन. हो शांता, ती मकई तर न्यास लागन घरी, नाही तर ती चोरं येते नाही इले घेऊन जाते. आता मलाच 2-3 चक्रा मारावं लागत जाईन वावरात. कसे नेतात वावरातली मकई तर मी पाहतो ना आता. हो मनोजचे बाबा, तुम्ही दिवसभरातून 4-5 चक्रा मारत जा वावरात. आता ते अर्ध्या वावरातली मकई आहे वाचली, त्याच्यावर तर लक्ष ठेवावंच लागेल आपल्याला. हो शांता, बरोबर बोलली. आता डोळे बंद करून घरी राहणं बेकारच आहे. आता आपल्या वावरात येऊ येऊ पाहा लागत जाईन, कोणते चोर होईल त्याला तर पकडाच लागल. चला मनोजचे बाबा, ते चिरलेली मकई आहे झाडाची, ती सगळी तोडून घेऊन घरी घेऊन जाऊन चला. हो चाल तोडून शांता, चल एवढी ते मकई तोडून घेऊ, देऊन लेखाली अशीच गावामध्ये. तर बघितलं का मंडळींनो, आमच्या वावरातली मकई चोरी गेली. चोरांनी सगळी भरली भरली मकई घेऊन गेले आणि कोडी कोडी मकईचे छिलके काढून ठेवून दिली. म्हणून मंडळींनो, तुमच्या वावरामध्ये असं मकईचा माल असला तर आपल्या वावरामध्ये दिवसातून 2-3 चक्रा तरी मारत जा आणि थोडं लक्ष ठेवत जा. तर माझ्या बहिणींनो आणि भावांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.